माझी मुलगीच माझा मुलगा. नेवासा तालुक्यात परंपरेवर घणाघात. प्रियंका वायकरची घोड्यावरून दणदणीत वरात. नेवासा तालुक्यात पारंपरिक रूढींना थेट आव्हान देणारा आणि समाजाच्या मानसिकतेला झटका देणारा एक धाडसी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुलगी कमी नाही हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत ची सौका प्रियंका पंडित वायकर वडिलांच्या सांगण्यावरून हिने स्वतः घोड्यावर स्वार होत आपली वरात काढली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता अभिजित मुहूर्तावर श्रीकृष्ण लॉन्स भेंडा येथे ची सौका प्रियंका पंडित वायकर राहणार घोडेगाव व चिरंजीव सिद्धेश्वर रामेश्वर गंगावणे राहणार भेंडा यांचा शुभविवाह थाटामाटात संपन्न झाला. प्रियंका या श्री ताराचंद यशवंत वायकर यांची नात तसेच सौ उषा व श्री पंडित ताराचंद वायकर यांची ज्येष्ठ कन्या आहेत. तर वर चिरंजीव सिद्धेश्वर रामेश्वर गंगावणे हे श्री बाबासाहेब मारुती गंगावणे यांचे नातू तसेच सौ मीराबाई व श्री रामेश्वर बाबासाहेब गंगावणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे नवरीचीच घोड्यावरून काढण्यात आलेली वरात व नवरीचे नृत्य तसेच ढोल ताशांचा गजर, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात प्रियंका घोड्यावर स्वार होऊन निघालेली वरात पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः थक्क झाले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या वरच घोड्यावर बसतो या परंपरेला या विवाहाने उघडपणे आव्हान दिले. यावेळी मुलीचे वडील श्री पंडित ताराचंद वायकर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाम शब्दांत म्हणाले, माझ्यासाठी मुलगा आणि मुलगी यात कोणताही फरक नाही. माझी मुलगीच माझा मुलगा आहे. तिला मी नेहमी समान हक्क दिले आणि आज तिचं लग्नही मुलासारखंच थाटात केलं. समाजाने आता तरी आपली मानसिकता बदलायला हवी. त्यांच्या या जिगरबाज निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून उपस्थितांमधून असाच बाप प्रत्येक मुलीला मिळावा अशा प्रतिक्रिया उमटल्या. याचवेळी मुलीच्या वडिलांचे भावांनीही नवरीचे चुलते संजय ताराचंद वायकर व विजय ताराचंद वायकर अभिमानाने सांगितले, आमच्या भावाने जे केलं ते केवळ लग्न नाही तर समाजाला दिलेला एक संदेश आहे. बोलणं सोपं असतं पण कृतीतून दाखवणं महत्त्वाचं असतं आणि ते त्याने करून दाखवलं. दरम्यान संपूर्ण विवाह सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध पार पडला. हा विवाह सोहळा म्हणजे केवळ एक समारंभ नव्हता तर समाजातील जुनाट भेदभाव करणाऱ्या विचारसरणीवर केलेला थेट प्रहार होता. नेवासा तालुक्यातून उठलेला हा समानतेचा एल्गार आता समाज बदलण्यासाठी प्रेरणा ठरणार यात शंका नाही. नमस्कार, मी विजय ताराचंद वायकर. काल झालेला शुभविवाह आमचे मोठे बंधू पंडित वायकर यांच्या मुलीचा 10/4/2026 रोजी खूप थाटामाटात असा पारंपरिक पद्धतीने पार पडला. आणि विशेष म्हणजे जो नवरदेवाची वरात निघते घोड्यावर बसून तशी आमच्या बंधूंच्या मुलींची वरात घोड्यावर बसून काढण्यात आली. आणि अक्षरशः समाजामध्ये त्यांनी एक असं दाखवून दिलं की मुलगा मुलगी कुठला हा भेदभाव न ठेवता मुलीचा शुभविवाह खूप थाटामाटामध्ये आणि जसा एका मुलाचा विवाह होतो असा मुलीचा शुभविवाह पार पाडला. या सांगायचं एवढंच वाटतं की सर्व मुलीच्या आई बापांना मी असं सांगतो या विवाहाच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की मुलामध्ये आणि मुलीमध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता दोघांनाही समान अधिकार दिला पाहिजे आणि मुलगी कुठेही कमी नाही हे या शुभविवाहामधून आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि तसंच या शुभविवाहासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पै पाहुण्यांचं मी वायकर परिवारातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या शुभविवाहास सर्वांनी हजेरी लावली, वधूवराला शुभ आशीर्वाद दिले, तरी मी वायकर परिवारातर्फे सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. कसं माहितीये का, मोठमोठं गार नाही डायरेक्ट भिजवून टाकले. वन ऑफ द बेस्ट वायकर पाटील म्हणते
केले गंमत मधी चल शून्य गुरुवर आली कंपनी शेवटपर्यंत लक्ष दे कोणाला पिन्नक मध्ये हित गाजवायला डॉनाला घालवून टाकलं जर राज्यात कोणाला नुसते नेन भावचा कोणाला हो वास्तव गुन्हेगारी जगलं तुमच्या लाईफ मध्ये फक्त पबजीचा कोणाला बाकी काय नाही डॉन लोक चालतात पण भरडे भाई नाही उद्या कुठल्या बी छानची कुणाला सुटकी नाही स्वतःला बसवणार पद्धत मध्ये डॉन समोर वाजायचं इज्जत मध्ये ठेवतो बोलण्यात कम जास्त दम हिंमत मध्ये गाजव्यांना देत नाही मी किंमत कधी मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल जडू नको खुन्नस मध्ये वक्ती गाडी डॉन थांबलाय पिन्नक मध्ये राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा।